पाथर्डी तालुक्यातील पाडळी परिसरात बिबट्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असताना अवघ्या आठवड्याभरात वनविभागानं दुसऱ्या बिबट्याला जेरबंद केलंय. असं असलं तरी गावकऱ्यांमधील भीती अजूनही कमी झालेली नसून प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्यांच्या धोक्याची गंभीर पार्श्वभूमी असताना देखील महावितरणकडून दिवसा वीज पुरवठा न देता मुद्दाम रात्रीच वीज दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. याबाबत वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. हे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे की निष्काळजीपणा की मग जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारतायत. पाडळी गावात सध्या कांदा, गहू, हरभरा यासह ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे. पिकांना पाणी देण्याचा हा अत्यंत महत्वाचा कालावधी असताना रात्री वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात रात्रीत जावं लागतं. बिबट्यांचा मुक्त संचार असताना रात्री शेतात जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं असल्याची भावना गावात सर्वत्र व्यक्त होत आहे. यावेळी ग्रामस्थ गणेश गर्जे, वसंत कचरे, संतोष गर्जे, किशोर बोर्डे, नवनाथ कचरे, राहुल कचरे, धर्मनाथ गर्जे, विष्णू कराळे, पप्पू शेठ गर्जे, युवा नेते हरिभाऊ गर्जे, विश्वास कांबळे यांच्यासह अनेकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान प्रशासन आणि महावितरणनं तातडीनं परिस्थितीची गंभीर दखल घेऊन दिवसा वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा पाडळी ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच असेल असंही स्पष्टपणे ग्रामस्थांनी म्हटलंय. नमस्कार, मी पाडळी गावचा उपसरपंच गणेश शेषराव कचरे. आज पुन्हा एकदा या पाडळी परिसरात एक बिबट्या, या 7 दिवसातील ही दुसरी घटना. आज या ठिकाणी पुन्हा एकदा एक बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे. तर वेळोवेळी या ठिकाणी महावितरणला ही मागणी केली की आम्हाला तुम्ही दिवसा वीज पुरवठा या ठिकाणी करा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपल्या पिकाला पाणी हे दिवसा या ठिकाणी देता येईल. परंतु महावितरणला आम्ही एक निवेदन दिलं, ग्रामपंचायतच्या वतीनं विनंती केली. त्यांनी त्या निवेदनाकडं त्या ठिकाणी कानाडोळा केला आणि जवळजवळ अजूनही या आमच्या परिसरात भिशी वस्ती असेल, खाली बांगर वस्ती असेल, गर्जे वस्ती असेल, या परिसरात 4 ते 5 बिबटे अजूनही या ठिकाणी आहेत. आणि वन अधिकारी त्या ठिकाणी काय करतात की ठसे दिसले पिंजरा लावणार आणि तो जेरबंद झाला की घेऊन जाणार. परंतु एक ठोस असा त्या ठिकाणी याच्यावर उपाय, याच्यावर पर्याय या ठिकाणी या वनाधिकाऱ्यांनी, या प्रशासनाने या ठिकाणी करावं. कारण जुन्नर, आंबेगाव या भागात आपण पाहिलं की घडू नये अशा घटना त्या ठिकाणी त्या विभागात त्या ठिकाणी घडल्यात. मग प्रशासनही या पाडळी पंचक्रोशी असेल, या पंचक्रोशीतही त्या ठिकाणी ते या घटनेची पुनरावृत्तीची वाट पाहतं की काय, अशी एक शंका आपल्या मनात या ठिकाणी निश्चितच निर्माण होते. आणि पाठीमागं म्हणजे जवळजवळ या 1.5 वर्षातील ही तिसरा बिबट्या त्याच भागात. आता ज्या ठिकाणी धरला आहे त्या ठिकाणी जे धर्मनाथ गर्जे आहेत यांच्या आत्तापर्यंत 4 शेळ्या, त्याचबरोबर 2 पाळीव कुत्री हेही त्या ठिकाणी त्या बिबट्याने नेलेत. आत्ताच हातराळमध्ये एक त्या ठिकाणी झडप त्या बिबट्याने घातली. त्याचपूर्वी आता परवा संध्याकाळी गर्जे वस्तीवरही एका मोटरसायकलवर त्या ठिकाणी बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा या घटना येतात. या घटनेला या ग्रामस्थांना, या शेतकऱ्यांना वारंवार त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर प्रशासनाचंही या ठिकाणी या घटनेकडे असणारे डोळेझाक. आणि याच्यामुळंच त्या ठिकाणी मी प्रशासनाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की येत्या 26 तारखेच्या आत आपण त्या ठिकाणी या घटनेवर या ठिकाणी त्या ठिकाणी आपण लाईटची व्यवस्था या ठिकाणी दिवसा होता येईल तेवढी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा नंतर आम्ही 26 तारखेच्या नंतर कुठलीही पूर्वसूचना न देता पाडळी असेल, पाडळी परिसरातील चितळी असेल, पाडळी आहे, हातराळ आहे, ढवळेवाडी वर हनुमान टाकळी या परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही पाडळी बसस्टँडवर कुठलीही पूर्वसूचना न देता आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन या 8 दिवसाच्या आत आम्ही या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद. दिवसा वीज पुरवठा देणं ही फक्त शेतकऱ्यांची मागणी नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा थेट सवालही उपस्थित होत आहे. माझं नाव खेडकर एकनाथ यशवंत. मी वनरक्षक म्हणून मडी या बिटामध्ये काम पाहतो. आपल्याकडं 2-3 महिन्यापासून या बिबट आणि बिबट्याने वन्य प्राण्यावर हल्ला करून अशा घटना घडत होत्या. त्यानुसार आपल्याला मौजे पाडळी येथे वारंवार बिबट्या दिसत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आपण पाडळीमध्ये गर्जे वस्तीवर
25/12/2025 रोजी आपण पिंजरा लावला होता. त्याची आपण वारंवार त्याच्यात भक्ष्य ठेवत होतं. त्यामुळे आपल्याला ते बिबट्या पकडण्यात यश आलेलं आहे. हे बिबट्या पकडण्यामध्ये आमचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि पूर्ण वनपरिक्षेत्र कार्यालयाची टीम यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आपल्याला ह्या बिबटसाठी भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे. तिथल्या नागरिकांना आपण म्हणजे बिबट्यापासून काळजी घेण्याचं आपण पटवून दिलेलं आहे. व रात्री सायंकाळी मुलांना बाहेर फिरून देऊ नका, किंवा जे आपले जनावरं आहेत ते आपण तार कंपाऊंडच्या आतमध्ये बांधावं. सकाळी एकटे बाहेर जाऊ नये. समजा जे शाळेतले लहान मुलं आहेत त्यांना आपण शाळेत आपण पालकासह सोबत जाणं, किंवा त्यांना पाठीमागं शाळा सुटल्यानंतर त्यांना पुन्हा घेऊन येणं. आपण हे गावात म्हणजे आपण तिथं बिबटविषयी जनजागृती केलेली आहे. तसेच आम्ही रात्रीची आपल्या शासकीय गाडीने नाईट पेट्रोलिंग करून प्रत्येक गावामध्ये जिथं आपल्याला बिबट दिसल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी जाऊन आपण बिबटविषयी माहिती दिलेली आहे. आता तुम्ही अजून लोकांना जनजागृतीसाठी काय सांगू इच्छिता? आतापर्यंत लोकांचं आता समज असेल की बिबट्या धरला म्हणजे तरी म्हणजे वन विभाग तर हे पूर्ण क्षमतेने तिथं काम म्हणजे हे करणारच आहे. गस्त करणं हे वन विभागाचं कामच राहणार. तरी पण स्थानिक ग्रामस्थांनी अजून म्हणजे तिथं काळजी घ्यावी हीच मी आपले वनपरिक्षेत्र कार्यालय तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी तेलोर साहेब यांच्या वतीनं मी सर्व लोकांना आवाहन करत आहे की त्यांनी काळजी घ्यावी. रात्री दारावर किंवा जाताना पण एकटी न जाता सोबत जावं, किंवा रात्री टॉर्च घेऊन जावा. शेतीचे कामं करत असताना थोडी काळजी घ्यावी हे मी आपल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने आवाहन करत आहे. येसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.